नमस्कार मित्रांनो, माझं नाव आदित्य. स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, नवी मुंबईला आलेलो आहे जुईनगरला आणि इकडची जी नवी मुंबईची पालखी आहे, मानाची पालखी, सो दरवर्षी खूप एन्जॉयमेंट असते. खूप इकडनं जेव्हा जाते ना, सो इकडे तुम्ही बघितलं असेल, मोस्टली तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघितला असेल की कशा प्रकारे ही जी जुईनगरची मानाची पालखी आहे ती कशा जल्लोषात इकडनं बाहेर पडते आणि आई एकविरेची इकडे जाते. तर सो ते सगळं शूट करायला आज मी इकडे आलेलो आहे आणि मी एकटा नाही, तर इकडे माझे सगळे मित्रपरिवार आहेत. सचिन दादा आहे. नमस्कार मित्रांनो. खास आदित्य आला आहे घाटकोपरहून जुईनगरमध्ये आला आहे मानाची पालखी शूट करायला. आदित्य जबरदस्त व्हिडिओ बनवतो, तुम्ही बघतच असाल, पण जर कोणी बघत नसाल तर नक्की बघा, कारण त्याचा कंटेंट भारी असतो. सो मस्त वाटतं आज भेटून. बरं, वर्षानंतर भेटलो आपण, गेल्या वर्षी भेटलेलो, त्याच्यानंतर भेटलो आणि आपले सगळे मित्रमंडळ आहेत या साईडला. आणि आजची पालखीची व्हिडिओ एन्जॉय करा आणि मजा येणार आहे, भावाला सपोर्ट करा. तसं मित्रांनो, आता आपण चालू आहे गावदेवी मंदिराच्या इकडे. या साईडला सगळे फक्त टी शर्ट वगैरे घालून सगळे तयार. पालखी नवी मुंबईची जुईनगर गावातून निघते. आता आज 7, 8, 9
9 तारखेला मंगळवार आहे आणि मंगळवारी श्री क्षेत्र कार्लेगडावरती पालखी पोहोचेल. आणि दुसरा म्हणजे खूप जल्लोष असतो या पालखीमध्ये. फक्त नवी मुंबईचीच लोक नसतात, तर नवी मुंबई, रत्नागिरी, नागपूर, यवतमाळ ह्या साईडून अखंड महाराष्ट्रातून बरेच असे पदयात्रे आले. गेल्या वर्षी माझं पहिलं वर्ष होतं गेल्या वर्षीचा, तेव्हा 950 होते. आता जी संख्या आहे 1200च्या वरती संख्या आहे पदयात्र्यांची. आता जुईनगर गावामध्ये पालखी फिरते. आता इथून गावदेवी मैदान आहे, तिथं पालखी प्रस्थान होईल. एक शो होईल ते तुम्हाला दाखवू. त्यानंतर जुई शिरवणे गावामध्ये आहे, तिथून पालखीची पदयात्रेला सुरुवात होईल. ती डायरेक्टली जेवल्यासाठी कांदा कॉलनीच्या इकडे, तिथून मग कोणगाववरून उद्या दिवसभर चालणार खोपोलीला आणि परवा खोपोलीवरून निघणार ते डायरेक्ट आईच्या मंदिराच्या इथं. आणि खूप मजा असते. ह्या पालखीचे संस्थापक अध्यक्ष शैलेशदादा भोईर आहेत आणि त्यांच्याच वाटचालीतून ही सगळी पदयात्रा निर्माण झाली. ॲक्च्युली पहिल्या वर्षी 70 ते 75 लोकच होती पहिल्या वर्षी, पण आता या 12वं वर्ष आहे आणि 12व्या वर्षी एकूण 1200 लोक आहे जमलेत. म्हणजे हळूहळू लोक वाढतामध्ये आहेत. ही लोक नाहीत तर पदयात्रे आहेत, आईचे वेडे भक्त आहेत. आणि आज तुम्ही आलात, खूप छान वाटलं. दादाच्या वतीने, शैलेशदादाच्या वतीने तुमच्या मनापासून आभार मानतो आणि नवी मुंबईच्या मानाच्या पालखीच्या वतीने सुद्धा तुमच्या मनापासून आभार मानतो. आज तुम्ही आलात आणि दादा भेटेलच. दादा थोडा बिझी आहे, मजा येते. तुम्ही आशा करतो की 10 तारखेला पण या, 9 तारखेला पण या. धन्यवाद. मित्रांनो, आता जुईनगरमध्ये आहे मी आणि पालखी अजून जुईनगरमध्ये आहे. इकडे गावदेवी मंदिराच्या इकडनं आता पालखी येते, गोल राऊंड मारून आली पालखीचा. आता या साईडने यायला आणि इकडे गावदेवी मैदान आहे आणि तिकडे मोठ्या जल्लोषात पालखी जी आहे ती तिथं बसवली जाईल आणि त्यानंतर तिकडनं रवाना होईल ती म्हणजेच कार्लेगडावर.
निघाली नवी मुंबईची पालखी निघालेली आहे तिच्या मार्गाला आणि आता 3 दिवसानंतरला ती पोहोचेल कारल्या डोंगरावर. सो बघू जमलं तर नक्कीच जाऊ. आणि आता मी आलेलो सचिनदाच्या घरी, नवीन घरी तो शिफ्ट झाला आहे. सो त्याच्यामुळे म्हटलं घर पण बघता येईल. तर तुम्ही मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता टाटा बाय बाय. परत भेटू तरी नवीन व्हिडिओमध्ये.